नैवेद्याच्या थालीची सुरुवात स्वामींना आवडणाऱ्या पुरणपोळीपासून करूया। त्यासाठी मी 300 ग्राम चणा डाळ घेतली आहे। ती स्वच्छ धुवून 4 तास मी भिजत घातली होती। आता या डाळीमध्ये दुप्पट पाणी घेऊन गॅसच्या मोठ्या आचेवरती आपल्याला ती शिजवायची आहे। यामध्ये छोटा चमचा हळद आणि अर्धा छोटा चमचा तूप घालायचे आहे। आता आपण चणा डाळ शिजली आहे की नाही बघूया। ही बघा, ही चणा डाळ व्यवस्थित शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूया। चाळणीवर आपण ही डाळ काढून घेऊया। आता हे डाळीचे पाणी उरले आहे ते आपण डाळीमध्येच वापरणार आहोत, कारण मी इथे कटाची आमटी करणार नाही आहे। आता ही डाळ गरम असतानाच आपण अशी मॅशरने किंवा वाटीने दाब देऊन बारीक करायची आहे। ही बघा, ही डाळ आपली वाटून झाली आहे। आता हा स्टोव आपण गॅसवर मंद आचेवर ठेवायचा आहे आणि यामध्ये 350 ग्राम गूळ घालायचा आहे। हा गूळ थोडा कमी गोड आहे, त्यामुळे मी इथे 350 ग्राम घेतला आहे। जर व्यवस्थित गोड गूळ असेल तर 300 ग्राम चणा डाळीसाठी 300 ग्रामच गूळ वापरा। आता आपले पुरण घट्ट झाले आहे। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि पाव चमचा जायफळ पूड घालूया। हे चांगले मिक्स करूया। आता आपले पुरण तयार झाले आहे। थोडी थंड मी अर्धा ग्लास पाणी घेतले आहे, त्यामध्ये हळद घातली आहे। परातीत मी एक चाळण ठेवली आहे, त्यामध्ये 1 कप मैदा आणि 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। आता हे व्यवस्थित चाळून घेऊया। आपल्याला हे पीठ बारीकच घ्यायचे आहे, जास्त जाड पीठ आपल्याला घ्यायचे नाही आहे। यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालूया आणि पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया। हे पीठ आपल्याला सैलसर असे मळायचे आहे, जास्त घट्ट मळायचे नाही आहे। आता आपण यावर छोटेसे भांडे ठेवून हे पीठ 10 ते 15 मिनिटांसाठी असे झाकून मळून ठेवलेले पीठ आपल्याला 2 मोठ्या चमचे तेलामध्ये मळून घ्यायचे आहे। हे पीठ सैलसर होईपर्यंत आपल्याला मळायचे आहे। 5 ते 10 मिनिटं आपल्याला सतत तेल घालून चांगले मळून घ्यायचे आहे। आता हे मळून झाले आहे, आपण पुरणपोळी तयार करूया। कणकेचा एक गोळा घेऊन त्याला वाटीसारखा आकार करायचा आणि त्यामध्ये आपल्याला पुरणाचा हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असा बंद करायचा आहे। मी इथे जे पीठ घेतले आहे ते तांदळाचे पीठ घेतले आहे। त्यामध्ये घोळवून आपल्याला आता पोळी लाटायची आहे। पोळी लाटताना ती मध्यभागी लाटायची आहे, त्यानंतर ती कडेने लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण ही तव्यावर शेकून घेऊया। सर्व ठिकाणी तूप लावून ही पोळी आपल्याला व्यवस्थित परतवायची आहे। अशा प्रकारे आपली एक पुरणपोळी तयार झाली आहे।